एप्रिलचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग झाला मोकळा। काही निवडक लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच 3,000 रुपये देखील मिळणार। सोबतच मुलींना 10,000 रुपयांपर्यंतचे देखील अर्थसहाय्य मिळणार। नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी तसेच अन्नपूर्णा योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहिणींना आता केवळ एप्रिल महिन्याचाच हप्ता नव्हे तर त्यासोबतच डबल हप्ता देखील मिळणार आहे। मित्रांनो, डबल हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते लगेचच आपण जाणून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, कोणत्या महिलांना डबल हप्ता मिळणार ते जाणून घेण्यापूर्वी कोणत्या निवडक जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वर्ग करण्याकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे ते जिल्हे आपण जाणून घेऊया। या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहे। मित्रांनो, ह्या निवडक जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावरील जिल्हा आहे लातूर, दुसऱ्या क्रमांकावर नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, तिसऱ्या क्रमांकावर हिंगोली, चौथ्या क्रमांकावर गडचिरोली, पाचव्या क्रमांकावर धुळे, सहाव्या क्रमांकावर नंदुरबार, सातव्या क्रमांकावर भंडारा, आठव्या क्रमांकावर ठाणे, नवव्या क्रमांकावर मुंबई उपनगर, 10व्या क्रमांकावर सातारा, 11व्या क्रमांकावर पुणे, 12व्या क्रमांकावर नाशिक आणि ह्या यादीतील सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा। तर मित्रांनो, ह्या निवडक जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वप्रथम वर्ग केला जाणार आहे। तसेच ज्या महिलांचे बँक अकाउंट या निवडक बँकांमध्ये असेल त्यांना देखील कसलीच काळजी करण्याचं कारण नाही। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वप्रथम या बँकेमध्ये अकाउंट असणाऱ्या महिलांना मिळणार आहे। मित्रांनो, ह्या बँकांमध्ये पहिल्या क्रमांकाची बँक आहे इंडसइंड बँक, दुसऱ्या क्रमांकावर ॲक्सिस बँक, तिसऱ्या क्रमांकावर HSBC बँक, चौथ्या क्रमांकावर येस बँक, पाचव्या क्रमांकाची बँक आहे कॅनरा बँक, सहाव्या क्रमांकावर सिटी बँक, सातव्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे, आठव्या क्रमांकावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नवव्या क्रमांकावर युनियन बँक ऑफ इंडिया, 10व्या क्रमांकावर HDFC बँक, 11व्या क्रमांकावर IDBI बँक, 12व्या क्रमांकावर ICICI बँक, 13व्या क्रमांकावर बँक ऑफ इंडिया। मित्रांनो, ह्या बँकांच्या यादीखेरीज ज्या महिलांचे बँक खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र तसेच IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक पोस्टाच्या बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्यांना देखील विनाविलंब सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारची तक्रार अनेक लाडक्या बहिणींनी केली होती की काही महिन्यांचे हप्ते त्यांना मिळाले नाही आहे। अनेक महिला तर अशा आहेत ज्यांना डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही आहे, तर अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना तर अगदी सुरुवातीपासून म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यापासून आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे। त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता जमा होऊ शकलेला नाही आहे। तेव्हा मित्रांनो, अशा सर्व महिलांना महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक मोठी गुड न्यूज दिली आहे। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आदितीताई म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहेत। एप्रिलचा हप्ता देखील लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना मिळणार आहे। जे हप्ते रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात दिले जातील। तसेच काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही हप्ते दिले गेले त्यांचा देखील आढावा घेतला जात आहे। मित्रांनो, आदितीताई तटकरे यांच्या हे वक्तव्यामुळे राज्यातील लाखो महिलांना एक प्रकारचा मोठा दिलासा जणू मिळाला आहे। मित्रांनो, ह्यानंतरची एक महत्त्वाची अपडेट म्हणजे काही निवडक महिलांना 500 रुपयांचाच हप्ता यापुढे शासनाकडून मिळणार आहे। होय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 500 रुपयांचाच हप्ता काही निवडक महिलांना मिळणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र आहेत, ज्या ह्या योजनेच्या लाभार्थी आहेत, त्या सर्व महिलांना एप्रिल महिन्यापासून पुढे केवळ 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एक विशेष कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे आणि ह्या योजनेतून पात्र महिलांना 30,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे आणि त्यावर केवळ 10% व्याज आकारण्यात येणार आहे। ह्या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच सावकारांकडून होणाऱ्या व्याज शोषणापासून संरक्षण देणे हा आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींकरिता सुरू करण्यात आलेल्या ह्या योजनेचं नाव तारा राणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना असे आहे। मित्रांनो, ही योजना विशेषतः कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी डिझाईन करण्यात आली आहे। मित्रांनो, ज्या महिलांना ह्या योजनेमध्ये कर्ज घ्यायचे असेल, ह्या योजनेचा लाभ उचलायचा असेल, त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे।
त्यांच्याकडे बँकेत पैसे जमा असले पाहिजेत. तसेच 2 लाभार्थी जामीनदारांची साथ आवश्यक आहे. कर्जाची परतफेड 3 वर्षांमध्ये मासिक 968 रुपयांच्या हप्त्याने महिलांना करता येणार आहे. यासाठी बँकेचे ब वर्ग सदस्यत्व असणे गरजेचे आहे. व्यवसायाचे व्यवहारही बँकेमार्फतच पार पाडण्याची अट आहे. तसेच मित्रांनो, ह्या महत्त्वाच्या योजनेखेरीज श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावावर आईच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपयांची FD जमा केली जाणार आहे. आणि मित्रांनो, ही योजना 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी जन्मलेल्या मुलींसाठी लागू असेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. मित्रांनो, ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे रामनवमी निमित्त लाडक्या बहिणींना महायुती सरकारने एक मोठे गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. मित्रांनो, ज्या महिलांना थकीत पैसे अजूनही मिळाले नसतील, त्यातल्या त्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील, अशा सर्व महिलांना आता त्यांचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते देखील अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तेव्हा मित्रांनो, ज्या महिलांना काही कारणास्तव फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, त्यांना एकूण 4,500 रुपये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे म्हणजेच 3,000 रुपये आणि एकूण 4,500 रुपये लवकरच बँक खात्यात मिळणार आहे. मित्रांनो, अनेक महिला ज्यांना योजनेचे थकीत पैसे मिळाले नसतील, त्यांच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट नुकतीच महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाने अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत की महिलांनी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव आहे की नाही ह्याची खातरजमा करून घ्यावी. अनेक महिला ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हत्या, त्यांना तातडीने योजनेतून वगळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मित्रांनो, या महिलांमध्ये 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न अधिक आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेल्या आहेत, तसंच ज्यांनी 2-3 वेळा अर्ज दाखल केले आहे, अशा लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांना लगेचच योजनेतून बाहेर करण्यात आलं होतं. तेव्हा तुम्ही देखील अशा महिलांमध्ये समाविष्ट आहात का ह्याची खात्री करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ह्याची खात्री करून घ्या. आणि मित्रांनो, हे एक काम तुम्ही घरबसल्या देखील करू शकता. तुमच्या घरातील संगणकाद्वारे किंवा अगदी मोबाईलवर देखील तुम्ही याची खात्री करू शकता. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला आतापर्यंत योजनेचे किती पैसे मिळाले ह्याची देखील डिटेल पाहायला मिळेल. काही पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्याचे थकीत असेल तर अशा केसमध्ये तुम्ही बँकेमध्ये जाऊन ह्या प्रकारची चौकशी करायला हवी. अनेक महिलांची अशा प्रकारची समस्या झाली की त्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिनिमम सफिशियंट बॅलन्स मेंटेन न ठेवल्या कारणाने त्यांचे अकाउंट हे तात्पुरत्या कालावधीकरिता डिसेबल करण्यात आले. तेव्हा ते पुन्हा रिॲक्टिवेट करण्याकरिता महिलांनी बँकेमध्ये जाऊन ते कार्य पूर्ण करून घ्यायला हवे. अनेक महिलांचा असा देखील प्रॉब्लेम झाला की त्यांचे आधार कार्ड हे डिलिंक झाले. दुसऱ्याच एखाद्या बँकेमध्ये बँक खाते उघडण्याकरिता काही महिलांनी केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला, ज्या कारणाने त्यांचे DBT देखील डिसेबल झाले आणि शासनाला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करता येणे अशक्य झाले. मित्रांनो, तुमच्या बाबत देखील सेम असेच घडले असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड पुन्हा तुमच्या बँक खात्याला लिंक करून घ्यायचे आहे. अनेक महिलांचा मोबाईल क्रमांक देखील त्यांच्या बँक खात्याला लिंक नाहीये, ज्या कारणाने त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले किंवा त्यातून पैसे डिडक्ट झाले तर त्याबाबत देखील त्यांना काहीच कल्पना नसते. मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंटच्या डिटेल्स बाबत तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळू शकेल जेव्हा तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या बँक खात्याला लिंक असेल. त्या बँक खात्यामध्ये काही पैसे जमा झाले असतील किंवा काही पैसे वजा झाले असतील तर त्या प्रकारचा मेसेज लगेचच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होत असतो. तेव्हा जर अजूनही तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर लगेचच तो करून घ्या. मित्रांनो, ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजना तर बंद होणार नाही, मात्र ह्या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच कमी होणार अशा प्रकारचे स्पष्ट संकेत आता मिळाले आहे. कारण आता अंगणवाडी सेविकांना महिला व बाल विकास विभागामार्फत काही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची चौकशी करणार आहेत. सदर महिलेचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे की नाही, तिच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांहूनही अधिक असेल तर अशा महिलांना तातडीने योजनेतून वगळण्यात येणार आहे. अशा महिलांना यापुढे योजनेचा लाभ म्हणून 1ही रुपया मिळणार नाहीये. त्यासोबतच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या महिलांच्या स्वतःच्या नावावर 4 व्हीलर वाहन रजिस्टर आहे किंवा घरातील एखादा सदस्य असेल त्याच्या नावावर 4 चाकी वाहन रजिस्टर असेल तर अशा सर्व महिलांना देखील लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
मित्रांनो, हा जो निकष आहे की ज्याद्वारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेच्या घरी 4 चाकी वाहन असता कामा नये, या निकषावर सध्या राज्यभरात तुफान टीका होत आहे. कारण घरामध्ये 4 व्हीलर वाहन असणे ह्याचा अर्थ असा होत नाही की सदर महिला किंवा त्या घरातील सदस्य हे सधन आहेत किंवा श्रीमंत आहेत. अनेक महिलांकडे 7, 8, 10 वर्षांपेक्षाही जुने 4 व्हीलर वाहन आहे. ते वाहन नेहमी पडून असते, वापरात नसते. मात्र तरी देखील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येत आहे. आणि मित्रांनो, नेमक्या ह्याच कारणामुळे योजनेच्या ह्या निकषावरून महायुती सरकारवर तुफान टीका होत आहे. मित्रांनो, 4 व्हीलर वाहनाचा हा निकष असावा की नसावा, तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा. तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती पैसे जमा झाले, एकूण किती महिन्यांचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले, कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा. तसेच 1-2 महिन्यांचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील तर तसे देखील नक्की सांगा. मित्रांनो, तुमच्या ह्या समस्येवरून सगळ्यांना कळून येईल की लाडकी बहीण योजनेमध्ये अजून देखील काही महत्त्वाच्या त्रुटी आहेत, ज्या लगेचच दूर करणे अत्यावश्यक आहे. तुमच्या समस्या कळताच त्या दूर करण्याकरिता शासनाद्वारे लवकरच तातडीने उपाययोजना करण्यात येईल. मित्रांनो, हे जे अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आलेले आहे, तर त्यांना अशा प्रकारचे देखील आदेश देण्यात आलेले आहे की ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेल्या आहेत, त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात यावे. होय मित्रांनो, अशा अनेक महिला आहेत ज्यांनी त्यांचे लग्न होण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला होता. आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला हप्ते जमा होत होते. मात्र या दरम्यान त्यांचे लग्न झाल्या कारणाने आणि आपल्या महाराष्ट्राखेरीज इतर राज्यामध्ये त्यांचे सासर असल्या कारणाने त्यांना हे राज्य सोडून इतर राज्यामध्ये जावे लागले. पण मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा एक स्पष्ट निकष असा आहे की ह्या योजनेतील लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे. तेव्हा मित्रांनो, ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेल्या आहेत, त्या यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत राहू शकणार नाहीत. मित्रांनो, ह्यासोबतच अशा अनेक महिला ज्यांनी 2-3 वेळा अर्ज दाखल केले आहे, अशा लाभार्थ्यांची देखील पडताळणी सुरू आहे. तेव्हा मित्रांनो, अशा सर्व महिलांना पडताळणी प्रक्रियेतून बाहेर करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे की ह्या ज्या महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता करत नाहीत, त्या सर्वांना तातडीने योजनेतून बाहेर करण्यात यावे. आणि मित्रांनो, ह्या कामाकरिता अंगणवाडी सेविकांना मोफत संगणक किंवा टॅब आणि त्यासोबतच वायफायचे कनेक्शन देखील देण्यात आलेले आहे. मित्रांनो, ज्या महिलांकडे 4 व्हीलर वाहन आहे, अशा सर्व महिलांची नावे RTOद्वारे उघड झाली आहे. RTO विभागाने त्यांचा रिसेंट डाटा महिला व बाल विकास विभागाला सुपूर्द केला आहे, ज्याद्वारे अशा सर्व महिलांची नावे उघड झाली आहेत ज्यांच्या स्वतःच्या नावे तसेच घरातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन रजिस्टर असेल. तसेच मित्रांनो, ज्या महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे किंवा ज्या महिला अशा कुटुंबातील सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या देखील पुढे आहे, अशा सर्व महिलांची नावे देखील आयकर विभागाद्वारे उघड झाली आहेत. तेव्हा मित्रांनो, अशा महिलांमध्ये जर तुम्ही देखील येत असाल तर तुमच्याकरिता हा एक धोक्याचाच इशारा म्हणावा लागेल. मित्रांनो, आता वळूया लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणी 2100 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तेव्हा त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता कोणत्या महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार, तसेच या योजनेविषयी विविध प्रश्न त्यांना विचारण्यात आले. तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार म्हणाले की लोक तुम्हाला विचारतील 2100 रुपये देणार होते, त्याचं काय झालं? त्यांना म्हणावं, महायुतीने शब्द दिलाय, 5 वर्षांचं सरकार आहे. मूलभूत प्रश्न सोडवल्यानंतर परिस्थितीनुरूप निर्णय घेतले जातील. काही जण म्हणत होते की योजना बंद होईल, पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, गरीब महिलांकरिता ही योजना आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत आहे, कुरपण करणारी, धुणी भांडी करणारी, झाडू पोछा करणारी, झोपडपट्टीत कष्टाचं जीवन जगणारी, अशा प्रकारच्या निराधार महिला ह्या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच ज्यांना त्यांची मुलं, मुली, सुना, जावई सांभाळत नाहीत, अशांना ही योजना आहे. त्यांची ही संख्या मोठी आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी असे देखील स्पष्ट केले की ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पैसे दिले गेले ते परत घेणार नाहीत. रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी दिली, होळीच्या निमित्ताने 3000 रुपये दिले, तेव्हा आदिती तटकरेंचाही या योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे. इतरही योजनांना न्याय देण्याचं काम महायुती सरकारचं आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, अजित पवार यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा. तसेच लाडकी बहीण योजनेसारख्या इतर शासकीय योजनांबद्दलच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.